नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे शंतनू दादा आता नागपूरला जाण्याची बसची तिकीट आता बुक करण्यासाठी इकडे आलेला असतो. आता रायभाऊने सांगितल्याप्रमाणे त्याचा पाठलाग करत डिफिकल आणि डंकी तिकडे पोहोचलेले असतात. डिफिकल डंकी आता भिंतीच्या आड लपून डोकावून दादाकडे बघत असतात. तो काय करतोय काय नाही याच्याकडे लक्ष देऊन असतात. त्याच वेळेस आता शंतनू दादा लगेच त्या साहेबांना म्हणू लागतो, मला ना 2 नागपूरची तिकीट हवी होती हो, अर्जंट नागपूरला जायचे. तेव्हा लगेच आता ते सर म्हणू लागतात, नाही आता सध्या बस फुल झाल्यात, तिकीटं शिल्लक नाही आहेत, त्यामुळे आता तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, असं काय करताय साहेब, हे बघा मला जाणं खूप गरजेचं आहे हो, प्लीज सर काहीतरी करा आणि 2 तिकीटं बुक करा ना. हवं तर मागचे सीट असतील ना तरी चालतील, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला जाणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज बघा ना. तेव्हा ते सर म्हणू लागतात, सांगितलं ना जमणार नाही, तिकीट शिल्लक नाही आहे. इकडे डिफिकल्ट डंकी तर नाचायलाच लागतात, कारण तिकीट शिल्लक नाही म्हटल्यानंतर मंजिरीताई पंढरपुरातनं जाणार नाही याचा त्यांना आनंद झालेला असतो. त्याच वेळेस हळूच आता शंतनू दादा त्या सरांना म्हणू लागतो, सर काहीतरी करा ना, हवं तर मी एक्स्ट्राचे वाढव पैसे देईल. तेव्हा लगेच आता ते सर म्हणू लागतात, अहो सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला, अहो एखादं तिकीट जर कॅन्सल झालं असतं तर त्या जागेवरती मी तुम्हाला नेलं असतं नागपूरला, पण आता काही तुम्हाला बसच्या टपावर बसून नेऊ का. तेव्हा शंतनू म्हणू लागतो, पण काहीतरी होईल का, आज नाही तर उद्या. तेव्हा लगेच ते सर म्हणू लागतात, नाही 2-3 दिवस तिकीटं बुक झालेली, सगळं काही फुल झालेलं आहे, त्यामुळे 2-3 दिवस तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही, काय करायचं तुमचं तुम्ही बघा. असे म्हणून आता लगेच शंतनू दादा तिकडनं निघालेलं असतो. डिफिकल्ट डंकी मात्र खूपच खुश झालेले असतात. घरी येताच आता हसू हसू रायभाऊला झालेला सगळा प्रकार सांगू लागतात. रायभाऊ तुला सांगतो, शंतनू दादा त्या माणसाला रिक्वेस्ट करत होता, आम्हाला काही करून तिकीटं द्या ना. तेव्हा तो काय म्हणाला तुला माहिती, एखादं तिकीट शिल्लक झालं असतं तर तुम्हाला नेता आलं असतं, आता काय बसच्या टपावरती बसून नेऊ का. असे म्हणत डिफिकल्ट डंकी जोरजोरात हसू लागतात. तेव्हा राय लागतो, हे तर होणारच होतं, मला आधीपासूनच माहिती होतं. आता डिफिकल्ट डंकी रायभाऊकडे बघू लागतात, तुला आधीपासून माहिती होतं म्हणजे. तेव्हा राय लागतो, कारण ही समधी व्यवस्था मॅच केली होती, पण तिकडे काय प्रॉब्लेम होतो की काय हे बघण्यासाठी मी तुम्हाला त्याच्या मागावर पाठवलं होतं. तेव्हा डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात, वा रायभाऊ कसला भारी आहे ना तू. तेव्हा डिफिकल म्हणू लागतो, पण रायभाऊ अरे आता 2-3 दिवसाचा प्रश्न मिटला आहे, पण प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे, 2-3 दिवसांनी मग काय करायचं, प्रॉब्लेम तर अजून तसंच आहे ना. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट अरे जिंकणं आणि हरण्यासाठी एक क्षण महत्त्वाचा असतो, आणि आपल्याला तर इथे 2-3 दिवस मिळाले, आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. आता बघ मी काय करतो ते, ज्या कोणी माणसाने शंतनू दादाला ब्लॅकमेल करायचं ठरवलं आहे ना, त्याला मी आता शोधून काढणार आणि त्याला सगळ्यांसमोर आणणार, मग बघ शंतनू दादा मिसफायरला घेऊन कुठे बी जाणार नाही. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ अरे ब्लॅकमेलर वगैरे असं काही नाही आहे रे, त्या दिवशी तुला चुकून दुसरंच कोणतरी दिसलं असेल. तेव्हा लगेच राहायला आता ते रात्रीचे क्षण आठवतात. दादा हात जोडून त्या ब्लॅकमेलरसमोर पाया पडत असतो, विनवणी करत असतो. तेव्हा राहायला लागतो, उगाच काहीतरी बोलू नको डिफिकल्ट, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे त्या ब्लॅकमेलरला दादाला ब्लॅकमेल करताना. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ अरे तेव्हा तू शुद्धीवर नव्हता म्हणून तुला तसं दिसत असेल. तेव्हा रायम लागतो, शुद्धीवर नव्हतो म्हणजे. तेव्हा डिफिकल्ट आता डंकीकडे बघू लागतो. डंकी त्याला गप्प बैस असे म्हणत असतो. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, डंके गप्प रे मला सांगू दे. तेव्हा डिफिकल्ट आता रायभाऊला म्हणू लागतो, रायभाऊ त्या दिवशी मी तुला नारळ पाणी दिलं होतं ना, त्यात ना थोडीशी मी मिसळवली होती म्हणून तुला चढली होती, तू शुद्धीवर नव्हता ना. तेव्हा रायाला मात्र राग येतो. राय पटकन उठून आता डिफिकल्टला मारू लागतो आणि मी लागते, ॲडव्हान्सचे धंदे कोणी करायला सांगितले तुम्हाला, अरे का असले धंदे करता तुम्ही लोकांना तेच कळत नाही, काय गरज होती नारळ पाण्यामध्ये दारू मिसळायची. तुझ्यामुळे मला ना त्या ब्लॅकमेलरला पकडता आलं नाही आहे, मी शुद्धीत नव्हतो म्हणून तो माझ्या हातानं निसटला आणि मला तो हाती लागला नाही, हे फक्त तुझ्यामुळे झालं डिफिकल्ट. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, पण रायभाऊ त्याच वेळेस राहायला आठवतं की त्या माणसाचं ब्रेसलेट त्याला सापडलेलं असतं. राय पटकन आपल्या खिशात हात घालतो आणि ते ब्रेसलेट काढतो आणि मी लागतो, हे बघा हे त्या ब्लॅकमेलरचं ब्रेसलेट आहे, आणि ज्याच्या कोणाच्या हातनं हे ब्रेसलेट पडलं आहे ना त्याच्या हाताला काहीतरी ओळखण झालेलंच असणार आहे, कारण झटापटीत हे ब्रेसलेट तुटून हातातनं पडले, नक्कीच काहीतरी हाताला दुखापत ओळखण असणार आहे. आपल्याला तो माणूस शोधायचा आहे आणि मगच आपल्याला हे सगळं सत्य समोर आणायचं आहे. तेव्हा डिफिकल्ट आता ते ब्रेसलेट हातात घेतो आणि मी लागतो, रायभाऊ याचा अर्थ खरंच तो ब्लॅकमेलर होता
आणि तो दादाला त्रास देतोय. तेव्हा रायम लागतो हो, आणि आता आपल्याला लवकरात लवकर या ब्रेसलेटवाल्याला शोधून काढायचंच म्हणजे काढायचंच. तर इकडे आता घोरपडे आपल्या घरी सगळीकडे ब्रेसलेट सोडत असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए जय, अरे भूक लागली का? दर ॲपल खा, काय शोधतोय तू? तेव्हा जय म्हणू लागतो, अगं दृष्ट लागू नये म्हणून ब्रेसलेटचा पट्टा आणला होता मी, मस्त तो शोधतोय, कुठे हरवलाय काय माहिती. तेव्हा शशिकला हसू लागते आणि म्हणतो, अरे बापरे, दृष्ट लागू नये म्हणून ब्रेसलेट? जय, अरे तू कधीपासून हे सगळं मानायला लागला? तेव्हा लगेच जेम लागतो, का मी माणूस नाही आहे का? मला दृष्ट लागू शकत नाही आहे का? बोल ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय तू असा विचार करतो ना म्हणूनच तुझे प्लॅन फसतात. अरे दृष्ट तुला नाही, त्या मंजिरी आणि रायाच्या नात्याला लागायला पाहिजे. काय तर म्हणे ब्रेसलेट घातले मी दृष्ट लागू नये म्हणून. काय बोलतो जय तू? तेव्हा जेम लागतो, शशिकला लागणार, मंजिरी आणि रायाच्या नात्याला दृष्ट लागणार. आणि ती कोण लावणार माहिती? शंतनू दादा. असे म्हणत आता शशिकला आणि घोरपडे दोघेही हसत असतात. तर त्यानंतर इकडे आता मंजिरीच्या घरी एक पार्सल आलेलं असतं. आता शंतनू दादासाठी काहीतरी बॉक्समध्ये पार्सल आलेलं असतं. ते बॉक्स घेऊन आता मंजिरी शंतनू दादाच्या रूममध्ये येते. दादा मात्र टेन्शनमध्ये विचार करत असतो. आता बसची तिकीटं मिळाली नाही, आता काय करायचं, कसं नागपूरला जायचं याचा तो विचार करत असतानाच मंजिरी येते आणि लगते, दादा अरे तुझ्यासाठी काहीतरी पार्सल आलं आहे, हे बघ. तेव्हा शंतनू मनाशीच म्हणू लागतो, बॉक्स? या बॉक्समध्ये काय असेल? कोणी पाठवलं असेल? त्याच वेळेस मंजिरी लागते, दादा कसला विचार करतोय? तेव्हा शंतनू लागतो, कुठे काहीच नाही, मीच बोलावलं होतं, राहू दे इकडे, तू जा बाहेर. आता लगेच मंजिरी तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता शंतनू विचार करू लागतो, काय असेल या बॉक्समध्ये? तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागतो. आता शंतनू पटकन मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर काय, त्याला धक्का बसतो, कारण त्या ब्लॅकमेलरचा फोन आलेला असतो ना. आता शंतनू मात्र घाबरतो आणि म्हणू लागतो, नाही, मी आता जास्त वेळ इथे पंढरपुरात नाही थांबू शकत, मला काहीही करून लवकरात लवकर इकडनं निघावंच लागेल. असे म्हणत आता घाबरतच शंतनू दादा पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि तो ब्लॅकमेलरचा फोन उचलतो. त्याच वेळेस तो ब्लॅकमेलर म्हणू लागतो, अरे तू रायाला सांगितलं नाही सगळं, म्हणूनच काल रात्री तो राया पाठला करत माझ्यापर्यंत पोचला ना. तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, नाही, मी रायाला यातला एक शब्दही सांगितला नाही. मी का सांगू? जर सांगायचंच होतं तर मी आधीच सांगितलं असतं ना. मी असं काहीही केलं नाही हो, तुमचा गैरसमज झाला आहे. मला खरंच माहिती नाही तो राया तिकडे कसा पोचला ते, मी असं नाही केलं आहे हो. तेव्हा लगेच तो ब्लॅकमेलर म्हणू लागतो, नाही, आता तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळणार. तेव्हा शंतनू लागतो, हे बघा मला आता आणखीन इकडे नाही राहायचं हो, मला इकडनं निघायचं आहे. हे बघा मी माझ्या बहिणीला खूप त्रास दिला आहे, पण आता मी तिला त्रास देणार नाही. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, बॉक्स उघडून बघ काय त्यात. त्याच वेळेस शंतनू आता तो बॉक्स उघडतो आणि बघतो तर त्यात आता हंटर पाठवलेला असतो. आणि आता त्या हंटरने, त्या ब्लॅकमेलरने मंजिरीला मारायला सांगितलेलं असतं. तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, हे बघा तुमच्या सांगण्यावरनं मी माझ्या मंजिरीला खूप त्रास दिला आहे, पण आता बस, आता मी याने माझ्या मंजिरीच्या शरीरावरती आणखी वळ नाही उठू शकत. आता दिलेला त्रास पुरे झाला आहे. आता तुम्ही माझं ऐका, मी रायाला याबद्दल काही सांगितले नाही. आजपर्यंत तुम्ही म्हणाल तसं मी करत आलो आहे. तुम्ही आता यावेळेस माझं ऐका, मी मंजिरीला नाही मारू शकत याने. तेव्हा लगेच आता तो ब्लॅकमेलर फोन बंद करतो. त्याच वेळेस आता शंतनू दादा मात्र आपल्या शर्टची बटणं काढतो, आपल्या अंगात जो शर्ट असतो तो काढून टाकतो आणि आता तो हंटर हातात घेऊन सपासप आपल्या अंगावरती वार करू लागतो. तेवढ्यात आता मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते. तिला आता ते चापकाच्या फटकाचे आवाज येऊ लागतात. कसला आवाज येतोय? काय वाजतंय दादाच्या रूममध्ये? असा विचार करत आता मंजिरी दादाच्या रूमजवळ आलेली असते. तोपर्यंत शंतनू दादाने, त्या हंटरने मात्र आपल्या शरीरावरती खूपच वार केलेले असतात. आता दादाच्या अंगावरती लाल लाल असे वार उठलेले असतात. तेवढ्यात लगेच आता मंजिरी पटकन रूमचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येऊन बघते तर शंतनू दादा मात्र स्वतःवरतीच वार करत असतो. आता मंजिरी म्हणत असते, दादा अरे काय करतोय तू? अरे हे सगळं काय चालू आहे दादा? पण दादा मात्र आपल्याच धुंदीत सपासप मारत असतो. तेवढ्यात मंजिरी पटकन पळत येते आणि दादाला घट्ट मिठी मारते आणि लोक, दादा नको करू असं. असे म्हणताच मंजिरी आता दादाच्या हातातलं ते हंटर हिसकावून घेते आणि खाली फेकून देते. शंतनू दादा मात्र मंजिरीला मिठी मारून रडू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, दादा अरे काय होतंय तुला? हे बघ माझ्या चुकीची शिक्षा तू स्वतःला नको देऊ. मला माहिती मी जे काय वागले त्याचा तुला त्रास होतोय, पण दादा मी तुला वचन दिलंय ना, इथून पुढे तू म्हणशील तसंच मी करणार आहे. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे रे, त्यामुळे प्लीज अशी स्वतःला इजा करून घेऊ नको रे. मी नाही बघू शकत तुला अशा अवस्थेत.
तेव्हा लगेच शंतनू दादा आता मंजिरीची पाठ थोपवाटतच म्हणू लागतो, मंजिरी अगं तू उगाच स्वतःवरती याचं खापर फोडून घेऊ नको. हे सगळं तुझ्यामुळे होतच नाही. मुळात म्हणजे याला कारणीभूत तू नाहीच आहे मंजिरी. आता लगेच शंतनू दादा जरा बाजूला जातो. तेव्हा लगेच तो मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी अगं मी कुठल्या संकटात अडकलोय हे मी तुला नाही सांगू शकत गं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, दादा हे माझ्या वागण्यामुळे नाही होत मग कशामुळे होतंय? काय झाले दादा मला सांगशील का? तू का असं स्वतःला मारून घेतोय? कुठल्या संकटात अडकलाय का दादा? काय झालंय? तेव्हा शंतनू मात्र आता मंजिरीसमोर काय बोलणार? हे सगळं त्याच वेळेस तो थबकतो आणि म्हणू लागतो, कुठे काय? मंजिरी काहीच नाही, तू जा रूममध्ये. आपल्याला कधी निघायचं ते बघावं. आपण आजच निघायचं का इकडनं नागपूरला? तेव्हा मंजिरी म्हणते, दादा मी तुला सांगितलं ना, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे. तू म्हणशील तेव्हा मी निघायला तयार आहे. तेव्हा शंतनू लागतो, मंजिरी अगं मी गेलो होतो तिकीटं बुक करायला, पण बस फुल झालेली, तिकीटच मिळालं नाही. काय करावं काही सुचत नाही. पण मंजिरी आपण आता जास्त वेळ इथे नाही थांबू शकत, आपल्याला निघावं लागेल. मी एका गाडीची व्यवस्था केली, गाडी आली की लवकरच कळेल आपल्याला, मग आपण लगेच निघूया. तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे दादा तू म्हणतोयस तर आपण निघूया, पण हे बघ उगाच माझ्या चुकीची शिक्षा तुला स्वतःला परत कधी करून घेऊ नको, माझं ऐक. तेव्हा दादा म्हणू लागतो, ठीक आहे मंजिरी मी नाही करणार असं कधी. आता मंजिरी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस ती मनाशीच विचार करत असते, दादा असं का वागतोय? का स्वतःला त्रास करून घेतोय? हे सगळं माझ्या वागण्यामुळेच होत असेल. खरं तर रायाने आणि मी मिळून त्याला खूप त्रास दिला आहे, पण आता बास, आता मी दादाच्या शब्दाबाहेर नाही आहे. आता मी त्याला कसलाही त्रास होऊ देणार नाही. असा विचार करत असतानाच आता मंजिरीचा फोन वाजू लागतो. मंजिरी मोबाईल हातात घेऊन बघते तर रायाचा फोन आलेला असतो. आता मंजिरी मात्र आणखीन भडकते. आधी चुका करायच्या आणि मग असं बोलण्यासाठी फोन करत बसायचं. काय गरज होती दादावरती एवढी ओरडायची, त्याला एवढं बोलायची? राया तू चुकीचा वागलाय आणि याचा त्रास माझ्या भावाला होतोय, त्यामुळे आता मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही, असे म्हणत आता मंजिरी रायाचा फोन बंद करते. त्याच वेळेस राया इकडनं म्हणू लागतो, मिस्पर अगं फोन का कट करते? मला दादाविषयी तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मिस्पर, प्लीज फोन उचल गया रायाचा, असे म्हणत आता राया पुन्हा मंजिरीला फोन लावतो. आता मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नाही, कारण मोबाईलची रिंग तर सारखी वाजत असते. मंजिरी आता रागाच्या भरात फोन उचलते आणि लागते, अरे कशाला फोन करतोय आता? आधी चुका करायच्या आणि मग निस्तरायच्या का? हे बघ मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि तुझा एक शब्दही ऐकायचा नाही. तेव्हा लगेच रायम लागतो, मिसबाई तुला काय म्हणायचे ते मला समजतंय गं, पण माझं नीट ऐकून घे. मंजिरी मात्र फोन बंद करून टाकते. आता मात्र रायाला काय करावं काही सुचत नाही. राया पुन्हा फोन लावतो. त्याच वेळेस मंजिरी मात्र खूपच भडकते आणि आता लगेच फोन कट करते आणि स्विच ऑफ करून टाकते. तेव्हा रायम लागतो, मिसबाई अगं फोन बंद का करून टाकला? मला तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे मिसबाई, आणि मला ते बोलावंच लागेल, असे म्हणून आता राया तडक इकडे गावात मिसबाईला भेटण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेस आता इथे गावात घोरपडे आलेले असतो. घोरपडेने आता एका फळवाल्याच्या दुकानावरती केळी घेतलेली असतात. केळी तो खात असतो आणि तिकडनं निघालेलं असतानाच लगेच ते काका म्हणू लागतात, ओ साहेब अहो कुठे निघालात? केळीचे पैसे तर द्या ना. तेव्हा जय म्हणू लागतो, पैसे हवेत तुला? इकडे पैसे देतो, असे म्हणून जय आता लगेच जोरजोरात त्याच्या कानाखाली मारू लागतो. त्याच वेळेस आता तिथे राया आलेला असतो. राया लगेच घोरपडेचा हात पकडतो आणि म्हणू लागते, घोरपड्या अरे पैसे नव्हते ना तुझ्याकडे तर आजूबाजूला कुणाकडे तरी मागायचे, त्यांनी दिले असते तुला पैसे, आणि जर ओळखीचंच कोणी नव्हतं तर मला मागायचे, मी तर नक्की दिले असते तुला पैसे. हे घे तुला पैसे, तुला केळी खायला पैसे नव्हते ना, धर धर, असे म्हणून राया आता 100-50च्या काही नोटा काढतो आणि घोरपडेच्या खिशात घालतो आणि म्हणू लागतो, घे भूक लागली असेल ना, काहीतरी खाऊन घे. तेव्हा जय ते पैसे हातात घेतो आणि लागतं, राया मला पैशाचा माज दाखवतोय? बरं ठीक आहे, तसंही मला तुझ्याकडनं खूप काही वसूल करायचे, एखादा हप्ता समजून ठेवतो मी माझ्या खिशात, असे म्हणत आता ते पैसे आता घोरपडेने असे रायासमोर धरलेले असतात. त्याच वेळेस आता घोरपडेच्या हाताला जे ब्रेसलेटचं वळखण असतं ते आता रायाला दिसून आलेलं असतं. आता लगेच रायाच्या लक्षात येतं. तेव्हा राया लगेच आता घोरपडे निघालेले असतानाच त्याचा हात पकडतो आणि लागते, घोरपड्या हे हाताला कसलं वळखण झालं आहे तुझ्या? काय झालं आहे नेमकं? तेव्हा जेवण लागते, राया तुला काय करायचं आहे? माझ्या हाताला काही होऊ दे, सोड मला. तेव्हा राया लगेच आपल्या खिशातनं ब्रेसलेट काढतो आणि लागतं, हे ओळखलं का? कुणाचं आहे आठवलं का? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मला काय माहिती ते कुणाचं आहे, मला कशाला विचारतोय, सोड मला. तेव्हा लगेच आता राया ते ब्रेसलेट घोरपडेच्या हाताला लावून बघतो, पण ते जरा थोडंसं अप्र झालेलं असं. तेव्हा जेवण लागतो, माझं आहे कळलं ना आता,
आपरा येते, माझ्या हाताला बसत नाही. उगाच कोणाचं काहीतरी घेऊन येतो आणि मला लावून बघतो. हे बघ ते माझं नाही आहे, चल सोड मला. असे म्हणून आता राया मात्र तिथेच शांतपणे विचार करत उभा असतो. घोरपडे तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस राया लागतो, याचा शोध घोरपडे मी नंतर घेतो, पण आधी मला मिसफायरला हे समज सांगावं लागेल. असे म्हणून राया आता इकडे मिसफायरच्या घरी निघालेला असतो. तर इकडे आता मंजिरी आपल्या रूममध्ये विचार करत असते. तेवढ्यात रुजिदा येते आणि मला लागते, मंजिरी अगं तुझी खास मैत्रीण आली. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, माझी खास मैत्रीण कोण आहे? त्याच वेळेस आता दरवाजातनं रूममध्ये मात्र आता मेरी आलेली असते. आता मात्र लगेच तिला बघताच मंजिरी म्हणू लागते, मेरी तू? आता मंजिरीची खास मैत्रीण आल्यानंतर मंजिरीला मात्र आनंद झालेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कशी आहेस तू? आता लगेच ती पटकन तिला कॉटवरती बसवते आणि आता तिची विचारपूस करू लागते. तेव्हा मेरी म्हणू लागते, मंजिरी मी ठीक आहे गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, किती दिवसांनी भेटलो ना आपण, कॉलेजमध्ये भेटलो त्यानंतर भेटच झाली नाही, पण तुझं कसं चालू आहे? सगळं काही ठीक आहे ना? आणि एकटीच आली का? सोबतीला कोणी नाही आहे का? तेव्हा लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते, सोबतीला आहे ना. म्हणजे आता आम्ही आधी मित्रच होतो, पण आता कायमची एकमेकांची साथ द्यायची ठरवली आम्ही. हळूहळू चाललं आहे पुढे नातं. तेव्हा मंजिरी लागते, अरे बापरे खूपच मस्त आहे, पण तो मुलगा नेमकं कोण आहे मला सांगशील का? अगं माझ्यापासनं काय लपवायचं, सांग की मला सगळं. त्याच वेळेस आता लगेच तिची मैत्रीण त्या मुलाबद्दल सांगू लागते. तेवढ्यात इकडे खाली आता राया आलेला असतो. राया मात्र आता खिडकीतनं मिसफायरच्या रूमपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस आता मंजिरीच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिथे खाली आलेला असतो. आता तो रायाला असं चोरासारखं घरात घुसताना बघताच मला लागते, अरे दिवसा ढवळ्या चोरी करतो, तुला काहीच वाटत नाही, थांब आता सगळ्यांसमोरच आणतो तुला. तेवढ्यात राया पटकन खिडकीवरनं उडी मारतो आणि मला लागते, भावा अरे मी चोर नाही आहे रे, अरे मी चोर नाही आहे, मी या घरातलाच आहे. तेव्हा लगेच आता त्या मैत्रिणीचा मित्र म्हणू लागतो, अरे मग चोर नाही आहे, मग तू असा घरात चोरासारखा का घुसतोय? तेव्हा राया लागतो, भावा कसं आहे तुला माहिती आहे, अरे माझी मिसफायर रागवली, माझा तिच्यावरती लय जीव आहे, पण मला घरात घुसण्याची परवानगी नाही आहे ना. थोडंसं आमचं फिसकलं आहे, म्हणजे भांडण झालेत ना, त्यामुळे तिला समजवण्यासाठी चाललो आहे. तेव्हा लगेच आता तो म्हणू लागतो, म्हणजे मिसफायर कोण? तेव्हा लगेच रॅम लागतो, अरे माझं प्रेम आहे तिच्यावरती, माझी मिसफायर ती माझ्यावरती रुसली. तेव्हा लगेच मेरीचा मित्र म्हणू लागतो, अरे बापरे म्हणजे इथे लव्ह मॅरेजचं प्रेमाचा मामला चालू आहे वाटतं ना. तेव्हा रॅम लागतो, हो पण काय करणार, आमची भांडणं झालेत ना. त्याच वेळेस इकडे आता मंजिरीची मैत्रीण म्हणत असते, हे बघ प्रेमात भांडण तंटे गैरसमज होतच असतात, पण आपण एकमेकांना समजून घ्यायचं असतं. मंजिरी मात्र आता तिच्या बोलण्याचा विचार करू लागते. त्याच वेळेस आता इकडे रायाला मेरीचा मित्र म्हणू लागतो, हे बघ प्रेमात कितीही भांडण तंटे झाले तरी प्रेमाला एक चान्स द्यायलाच पाहिजे, एक नवीन संधी द्यायला पाहिजे. म्हणजे कसं, आपल्या मनात जे कोणी माणूस असतं ना त्याचं प्रेम आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं. तेव्हा लगेच रायम लागतो, हो ना, म्हणूनच भावा मी माझ्या प्रेमाला संधी देतोय आणि मिसफायरला समजवायला निघालोय. आता म्हणूनच मी या खिडकीतनं निघतो. तेव्हा लगेच मेरीचा मित्र म्हणू लागतो, हो ना, मग जा तू जा आणि तुझ्या प्रेमाला एक संधी दे आणि तुझं प्रेम नक्की तुला मिळेल. आता राया मात्र त्या खिडकीतनं मिसफायरला भेटायला निघालेला असतो. तर इकडे आता मंजिरीची मैत्रीण म्हणत असते, मंजिरी तूही तुझ्या नात्याला तुझ्या प्रेमाला दुसरी संधी दे, बघ तुझं प्रेम तुला नक्की मिळेल. आता मंजिरीलाही तिच्या मैत्रिणीचं म्हणणं पटलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मिसफायर इकडे बाजारात बाहेर आलेली असतानाच राया तिला भेटतो आणि झालेला सगळा प्रकार सांगू लागतो. मंजिरी मात्र रायावरती चिडलेली असते. तेव्हा ती रायाला म्हणू लागते, राया तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय, याला मला काहीतरी पुरावा हवा आहे. तेव्हा राया लागतो, हे बघ मिसफायर माझ्याकडे हे ब्रेसलेट आहे, हे ब्रेसलेट ज्याच्या कुणाचे त्याला दादा ब्लॅकमेलर समोर दादाला मी विनवणी करताना पाया पडताना बघितलंय. मिसफायर मी खोटं बोलत नाही, हे ब्रेसलेट त्या ब्लॅकमेलरचंच आहे. तेव्हा मंजिरी लागते, खरंच बोलतोय राया तू? तेव्हा राया लागतो, हो मिसफायर, हवं तर तू खात्री करून घे, दादाच्या वागण्यावरनं तुला वाटत असेल ना. आता मंजिरी मात्र तिकडनं घरी निघालेली असते. तर इकडे आता शंतनू दादा पुन्हा त्या ब्लॅकमेलरकडे आलेला असतो. त्याला विनवणी करत असतो, हात जोडत असतो, पण मात्र तो ब्लॅकमेलर काय ऐकायला तयारच नसतो. दादा मात्र त्याच्यासमोर रडत असतो. आता रडणाऱ्या अवस्थेत दादा घरी निघालेले असतानाच त्याला रस्त्यात मंजिरी भेटते. आता मंजिरी आपल्या दादाकडे बघू लागते. दादाचा चेहरा लाल झालेला असतो, डोळेही लाल झालेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, दादा अरे काही झालंय का, तू रडतोय का, तुझे डोळे असे का झाले? शंतनू दादा मात्र मंजिरीला काही न सांगता तिकडनं निघालेला असतो. आता राया म्हणतो तसा मंजिरीलाही डाऊट आलेला असतो.
तेव्हा मंजिरी लागते, राया तू म्हणतोय ना तेच खरं आहे. दादाला नक्कीच कोणीतरी ब्लॅकमेल करतंय आणि त्या ब्लॅकमेलरला आपल्याला शोधायचे. आता मात्र राया मंजिरी या सगळ्याचा धडा कसा लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.